शिवाजी महाराज की जय भवानी। बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। सगळ्यात आधी पवित्र पैशा खांब्याला श्रद्धापूर्वक वंदन करतो। ज्ञानेश्वर माऊलीच्या ज्ञानेश्वरीचे जन्मस्थान आहे। इथली पवित्र माती माथ्यावर लावण्यासाठी आणि माझ्या लाडक्या बहिणींना भेटण्यासाठी तुमचा भाऊ इथं आलेला आहे। लाडके भाऊही आहेत, इकडे पण आहेत भरपूर। आणि तिकडून येताना बघितलं मी काही लोकांनी इकडे लाडक्या बहिणी येऊ नये म्हणून तिथं बोलवण्याचा प्रयत्न केला, पण विमानातून बघितले सगळ्या खुर्च्या रिकाम्या होत्या आणि लाडक्या बहिणी सगळ्या इकडे आहेत। आता बघा इकडे पार नजर पोचत नाही तिथपर्यंत लाडक्या बहिणी आहेत, इकडेही आहे, समोरही आहे। आणि मी एवढंच सांगतो, ज्या उमेदवारांच्या पाठीशी महिला मतपेटीत त्यांचा नंबर पहिला। हे गणित आहे, हे महायुतीचं गणित आहे। विधानसभेत झालेल्या निवडणुकीमध्ये माझ्या लाडक्या बहिणींनी चमत्कार घडवला आणि महाविकास आघाडीला त्यांचा टांगा पलटी घोडे फरार करून टाकले आणि महायुतीचे 232 आमदार निवडून दिले। हा चमत्कार तुम्ही केलेला आहे। आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणींनी ठरवलंय, देशात केंद्रामध्ये एनडीएचं सरकार, प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं सरकार, आपल्या राज्यात महायुतीचं सरकार। मी 2.5 वर्ष मुख्यमंत्री होतो, आता देवेंद्रजी पुढे मुख्यमंत्री म्हणून आम्ही टीम म्हणून काम करतोय। 3.5 वर्षाचा इतिहास तुम्ही बघितला तर मला समाधान आहे, आनंद आहे। लोकाभिमुख कल्याणकारी योजना आपण केल्या, विकासाला चालना दिली। इथं काय बनवतोय बाबा? सांगा ना, तुमचं पोर्ट्रेट, तुमचा पुतळा बनवून राहिले ते लाईव्ह। पुतळा बनवतो बाबा? काय पोर्ट्रेट डेमॉन्स्ट्रेशन? काय नाव तुमचं? आकाश जामदार, तुम्हाला शुभेच्छा खूप खूप। आणि लाडकी बहीण योजना झाली, लेक लाडकी लखपती योजना झाली, 50% एसटी मध्ये सवलत दिली, आपल्या मुलींचं उच्च शिक्षण मोफत केलं। या ठिकाणी शेतकरी सन्मान योजना केली, पीक विमा योजना केली, वयोश्री योजना केली। अनेक योजना गेल्या 3.5 वर्षामध्ये महायुती सरकारने केल्या, याचा मला आनंद आहे। आणि या सर्व योजनांमध्ये माझी फेवरेट लाडकी योजना कुठली असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना।